बिबट्याला पकडण्यासाठी संत कबीरनगरमध्ये 3 तास धुमश्चक्री गर्दी, गोंधळ आणि धावपळ. कुंभमंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल. नाशिक शहरातील महात्मा नगर परिसरातील संत कबीरनगर आणि कामगार नगर परिसरात शुक्रवारी दिनांक 14 रोजी बिबट्याने 7 जणांवर हल्ला करीत जखमी केलं. सुमारे 3 तासाच्या धुमश्चक्रीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. दुपारी 2:55 सुमारास गुरुकुल कॉलनीतील गंगासागर सोसायटीतील दीक्षित बंगल्यात बिबट्या घुसला. लोकांनी आरडाओरड केल्यानंतर तिथून ते शिवलोक अपार्टमेंटमध्ये घुसला. तिथून माजी नगरसेविका हिमगौरी आडके यांच्या जेम्स स्कूलमध्ये त्याने प्रवेश केला. लोकांनी त्याला बघितल्यानंतर आरडाओरडीला सुरुवात केली. दरम्यान नागरिकांनी वन विभागास कळवल्याने वन कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी वन कर्मचारी पिंजरा लावत असतानाच कामगार नगर परिसरातील आशा पानटपरीच्या मागे उडी मारून बिबट्या बंगल्यात घुसला. वन कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्यासाठी पुन्हा एकदा जाळी लावण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याने वनरक्षक संतोष बोडके यांच्यावर हल्ला केला. जखमी अवस्थेत बोडके यांना त्वरित रुग्णवाहिकेने श्री गुरुजी रुग्णालयात नेण्यात आलं. तेथून बिबट्या जवळच असलेल्या महापालिकेच्या शाळा क्रमांक 17 मध्ये घुसला. शाळेच्या भिंतीवरून उडी मारून गुरुकुल कॉलनीतील सायली बंगल्यात घुसल्याने नागरिकांनी धावपळ सुरू केली. वन कर्मचारी त्याचा पाठलाग करीत असताना सायली बंगल्याच्या गेटवरून उडी मारून रस्ता क्रॉस करून बिबट्या तारामंगल बी अपार्टमेंटमध्ये शिरला. या ठिकाणी रहिवाशांनी इमारतीचे लोखंडी गेट अगोदरच बंद केलेले असल्याने बिबट्या पार्किंगमध्ये असतानाच इमारतीच्या लोखंडी गेटवर चढून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाळी लावली. घटनेचे वृत्त समजल्याने कुंभ तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेही कामगार नगरमध्ये दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी जाळी लावलेली असतानाच महाजन यांनी मोर्चा आपल्या हाती घेतला. प्रत्यक्ष जाळीजवळ उभं राहून मंत्री महाजन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊ लागले. दस्तूर खुद्द गिरीश महाजन सूचना देत असल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला. दरम्यान बिबट्या जाळावर पंजा मारून आपले अस्तित्व दाखवून देत होता. बिबट्यापासून केवळ 2 फूट अंतरावर गिरीश महाजन उभे होते. बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच बिबट्याने 2 नागरिक आणि वनरक्षक प्रवीण गोलाईत यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने गोलाईत यांना स्वतःचा बचाव करता आला नाही. बिबट्याने चेहऱ्यावरच पंजा मारल्याने गोलाईत यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णवाहिकेद्वारे श्री गुरुजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महाजन यांच्यावर बिबट्याने हल्ला करू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांना घटनास्थळापासून दूर जाण्याची विनंती केली, मात्र महाजन यांनी त्यास नकार दिला. दरम्यान बिबट्याला ट्रँक्युलायझर गनने इंजेक्शनचा डॉट देण्यात आला. दरम्यान गर्दी आणि गोंधळ सुरू असताना जाळीतून वाट मिळताच बिबट्या इमारतीच्या मागील बाजूने झुडपात पळाला. इंजेक्शनचा डॉट बसलेला असल्याने सुमारे 200 मीटर अंतरावर जाऊन बिबट्या बेशुद्ध पडला. वन कर्मचाऱ्यांनी त्यास उचलून त्वरित पिंजऱ्यात जेरबंद केलं. तेथून त्यास म्हसरूड येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात बिबट्याला दाखल करण्यात आलं. यानंतर कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.